पूर्वीचे लोक सांगायचे, घरात मूल जन्माला आलं की एक झाड लावा. अक्षरा आणि इराच्या जन्माच्या वेळी आम्ही झाडं लावली. आता त्यांचं काय झालं असेल कुणास ठाऊक. मग आम्ही ह्या घरात आलो. तू इथेच होतास, एवढा मोठा नव्हतास. कदाचित तुझं आणि अक्षराचं वय एकसारखंच असावं. अक्षराने आल्या आल्या तुला जवळ केलं, आपलंसं केलं, आणि तूही तिला आपलंसं केलंस. भावा बहिणीच्या गोड नात्यांची वीण बांधली गेली तुझ्यात आणि अक्षरामध्ये. तिची सगळी सुखदुःख तुझ्याजवळ आहेत. तिला अभ्यास करायचा असेल तर ती इथेच येऊन बसायची. इथे झोपाळाही बांधला होता तिने. चिंतन मनन करत त्या झोपाळ्यावर बसलेली असायची. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही ना की तुझ्या सावलीत अश्रू ढाळत बसायची रे. आमच्यापेक्षा कदाचित तू तिला जास्त ओळखत असशील. एकदा झाडाची सावली सोडून मूल घराच्या सावलीत आलं. मोकळं आभाळ, मोकळा वारा, खळखळणारं पाणी यापेक्षा घरातल्या दगडधोंड्यांवरच त्याची माया जास्त जडते. आणि माया म्हटली ना की तिला डोळे कुठले रे. अक्षराचं पण तेच झालं. इरासाठी तिने स्वतःचं आयुष्य पणाला लावलं. सॉरी. मला नाही वाटत अक्षराबाईंनी असं काही करतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही समोरासमोर बोलतच नाही रे, म्हणून सगळं अवघड होऊन बसलंय. मला सांग, अक्षराबाईंनी तुला सांगितलं का हो अधिपती मी तुमची तक्रार केली आहे म्हणून? फोनवर काय ऐकलास का? हिब्रूत बोलली काय आमची बायको? म्हणल्या नव्हत्या त्या दिवशी शिवानी वहिनीच्या फोनवर मीच केली तक्रार म्हणून. त्यांना काहीतरी बोलायचं होतं पण तू ऐकलंस कुठे? शिवानीला फोन कट करायला लावलास. त्या काहीतरी सांगत होत्या पण तू ऐकून कुठे घेतलंस? हेच होतंय ना अधिपती, तू अर्ध ऐकतोस आणि रिॲक्ट होतोस. तुझ्यापर्यंत काहीतरी अर्धी माहिती येते आणि मग तू चिडतोस त्याच्यावर. हे बरोबर नाहीये. अरे तुझी बायको आहे ती, तू चुकीचं वागतोयस अधिपती, चुकीचं वागतोयस. तुझा हक्क आहे तिच्यावर, हक्काने भेट तिला. विचार ना हे काय सगळं. आज भेट त्यांना, महत्वाचा दिवस आहे. आजची भेट चुकवू नकोस. आजची भेट चुकून म्हणजे आज काय झेंडावंदन, आज काय मुहूर्त आहे का? काय आहे आज? आज व्हॅलेंटाईन डे, प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. आज भेट त्यांना आणि सांग तुझं किती प्रेम आहे त्यांच्यावर. आज तुमच्यातलं भांडण मिटलं पाहिजे. भेट त्यांना. मला कालपासून असंच वाटायचं की आज जावं त्याने भेटावं, एकदा सांगावं मिटवावं काय ते, पण आज मला तसं वाटत नाही. चाखून बघ कसं झाली आहे. तिखट मीठ वगैरे सगळं व्यवस्थित आहे का? कशी झाली आहे आई? तुझ्या हातचा भडंग म्हणजे ना स्वर्ग सुख आहे. एकदम अमेझिंग झालंय. पण मला सांग, आज किस खुशी में भडंग? अगं खुशी वगैरे काही नाही, अक्षराला आवडते ना भडंग म्हणून बनवली आहे. अच्छा, म्हणजे ताईला आवडणारे पदार्थ एकदम झटपट करतेस तू. पण हेच मी जेव्हा सांगते तेव्हा नंतर करते असं म्हणून वेळ मारून देतेस. हिरा, ताईला जे पदार्थ आवडतात ना ते अगदी साधे सोपे असतात. म्हणजे त्याचे जिन्नस आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात. आता उदाहरणार्थ हे बघ भडंग, त्याला काय लागतं? चुरमुरे, तिखट, मीठ, शेंगदाणे जे असतात आपल्या घरामध्ये. पण तुला काय हवं असतं? आता त्या दिवशी मला म्हणालीस, आई मला पास्ता खावासा वाटतो. आता पास्ता बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आहेत का आपल्या घरामध्ये अवेलेबल? नाही ना. तरी मी बनवून दिला तुला आणि नंतर खाल्लास तू. हो गाई, मी चेष्टा केली. आणि मला माहितीये की तुझं ताईपेक्षा जास्त माझ्यावर प्रेम आहे. अरे वा, कोकराज लाडात आलाय माझं. काय पाहिजे? पिस्ता, बर्गर का ते काय मायक्रोनी काय काय म्हणतात ते हवंय का? काही बनवून द्यायचंय का? आई, तुझं असं म्हणणं आहे का की मला काहीतरी पाहिजे असतं म्हणून मी तुझ्यावर प्रेम करते? अरे बापरे 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 बापरे, चिडलो रे बाबा. चिडू नको चिडू नको चिडू नको. हे शेंगदाणा खा, शेंगदाणा तू चिडू नको, शेंगदाणा खा. आवडतो ना तुला? अगं हिरा, असं काही नसतं. अगं आता या दिवसांमध्ये अक्षराच्या आवडीनिवडी आपल्याला जपाव्या लागणार की नाही? खरंय तुझं आई, मला कळतंय सगळं. आता सगळं आपल्यालाच करावं लागणार आहे. आता कसं बोललीस? शाणी. आता बोलावं नाही, सगळं करावं पण लागणार आहे आपल्याला. म्हणजे म्हणजे आता ताई सासरी तर काही जाणार नाही,
आपल्याचकडे राहणार. म्हणजे सगळं आपल्यालाच करणं आलं ना. असं का बोलतेस गैरा? तुला तिचं चांगलं व्हावं असं नाही वाटत का? अगं आई, असं काय करतेस? तिचं चांगलं व्हावं, भलं व्हावं असंच मला वाटतं. पण ते तिला कळत नाहीये. आता आपण तिच्यासाठी एवढी तक्रार केली, तिच्यासाठी आपण ऍक्शन घेतली, पण तिने काय केलं? घाबरून तक्रार मागेच घेतली ना. नाही इरा, घाबरून नाही. हे बघ, संसार टिकवायचा असेल ना तर एखादं पाऊल मागे घ्यावं लागतं आणि तिने तेच केलंय. आई, संसार म्हणजे काय शिकार करण्यासारखं आहे का? की म्हणजे एक पाऊल मागे घ्यायचं, दबा धरून बसायचं आणि मग सावजावर झडप मारायची. अगं ताई, तुला कवा एकदा भेटते असं झालं बघ मला. एकाच घरात राहतो ना आपण. हा, रोज भेटतेस, भेटण्याचं एवढं काय कौतिक? ताई अगं, मी लई मोठा खजिना आणलाय. पर तू काल रात्री लेट आलीस ना व? तरी मी रात्री आलते, पण तू झोपली होतीस वाटतं. काल डोसक्याचं नुसतं भज झालतं त्या पोलीस स्टेशनात जाऊन. कुणाशी बोलायची इच्छा नव्हती, आम्हाला एकांत पाहिजे होता, झोपलो होतो. वय ताई, पर तू त्या मास्तनीला सोडू नगस. अगं तिनं तुझ्या विरुद्ध तक्रार केली म्हणजे तिची मजल बघ कुठपर्यंत गेली. मारू दे, त्यासने किती माकड उड्या मारायच्यात तेवढ्या. शेवटी त्यांचे दोर आमच्या हातात आहेत. कधी आवळायचं आणि कधी सैल सोडायचं हे आम्हाला चांगलंच ठाव आहे. ताई, जो दोर तू तिच्या गळ्याभोवती असा काय आवळ? पाण्यातनं बाहेर काढलेल्या माशासारखी ती तडफडली पाहिजे. योग्य वेळ आली की आम्ही तेच करणार आहोत. अगं ताई, आत्ता ती योग्य वेळ आली आ.